नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायदा लेक्चर सिरीज मधलं पुरावा कायदा आपण सुरू केलेला आहे आणि ह्या पुरावा कायद्याचं लेक्चर क्रमांक 6 आज आपण सुरू करत आहोत. लेक्चर क्रमांक 5 मध्ये शेवटी आपण 74, 75 आणि 76 अशी 3 कलम घेतली होती. 74 कलमामध्ये सार्वजनिक दस्तऐवज कशाला म्हणायचं ते सांगितलं होतं. 75 मध्ये खाजगी दस्तऐवजची व्याख्या होती आणि 76 मध्ये प्रमाणित प्रती याबद्दल तरतूद होती. आज आपलं पुढचं कलम आहे अभ्यासातलं कलम 101. नोट्समध्ये लक्ष द्यायचं आहे. आपण ती व्याख्या बघू, नंतर त्यावर मी स्पष्टीकरण देतो. कलम 101चं शीर्षक आहे शाबितीची जबाबदारी, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बर्डन ऑफ प्रूफ. आपण ती व्याख्या बघू. जो कोणी स्वतः प्रपादन केलेल्या तथ्यांच्या अस्तित्वावर अवलंबून असलेल्या कोणत्याही वैध हक्काबाबत किंवा दायित्वाबाबत न्याय निर्णय देण्यास कोणत्याही न्यायालयाला आवाहन करील, आव्हान नाही आवाहन करील, त्याने ती तथ्ये अस्तित्वात असल्याचे शाबित केले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही तथ्यांचे अस्तित्व शाबित करण्यास बांधलेली असते तेव्हा शाबितीची जबाबदारी त्या व्यक्तीवर आहे असे म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की न्यायालयाने अशा प्रकारचा निकाल द्यावा, मग तो दिवाणी असो किंवा फौजदारी स्वरूपाचा असो. तर असा जो कोणी व्यक्ती न्यायालयाला आवाहन करल की न्यायाधीश साहेब ही जमीन माझी आहे, माझ्या लाभात तुम्ही हा निकालपत्र द्या, त्याच्यासाठी मी काही पुरावे देतो, किंवा कोणी फौजदारी खटल्यामध्ये हा खून ही चोरी अशा प्रकारचा गुन्हा ह्या व्यक्तीने केलेला आहे आणि तुम्ही त्याला शिक्षा द्या ह्या गुन्ह्यासाठी, असं जर मी आवाहन न्यायालयाला करत असेल तर ह्या दोन्ही बाबतीत ती जमीन माझी असल्याचं शाबित करण्याची जबाबदारी माझी आहे असं कलम 101 म्हणतं. तसंच की ज्या व्यक्तीने चोरी केली किंवा त्या व्यक्तीने खून केलेला आहे त्याबद्दल न्यायालय त्याला दोषी धरून त्याला शिक्षा द्यावी असं मी न्यायालयाला जेव्हा आवाहन करतो तेव्हा तो खून किंवा ती चोरी ही त्या व्यक्तीने केलेली आहे हे शाबित करण्याची जबाबदारी माझी आहे. याच्यासाठी 2 उदाहरणं कलम 101 खाली दिलेली आहेत, ती आपण बघूया. उदाहरण क्रमांक 1. खंडूने जो गुन्हा केलेला आहे असे किरण म्हणतो त्याबद्दल खंडूला शिक्षा करण्यात येत आहे असा न्याय निर्णय दिला जावा असे किरण न्यायालयाला आवाहन करतो. खंडूने गुन्हा केलेला आहे असे किरणने शाबित केले पाहिजे. अतिशय सोपं उदाहरण आहे. न्यायालयात गेलाय किरण, आरोप केलेला आहे त्याने खंडूवर आणि किरण म्हणतोय का न्यायालयाने खंडूला ह्या गुन्ह्यासाठी शिक्षा द्यावी, तर खंडूने तो गुन्हा केलेला आहे हे शाबित करण्याची जबाबदारी ही किरणची आहे. उदाहरण क्रमांक 2. जी तथ्ये खरी असल्याचे किरण प्रपादन करतो म्हणजे न्यायालयापुढे मांडतो व खंडू नाकबूल करतो, त्यामुळे किरण हा न्यायालयाला तो खंडूच्या कब्जातील विवक्षित जमिनीचा हक्कदार आहे असा न्याय निर्णय देण्यास सांगतो. किरणने त्या तथ्यांचे अस्तित्व शाबित केले पाहिजे. इथे किरण काय मागणी करतो आहे की जी जमीन खंडूच्या ताब्यामध्ये आहे तिच्यासाठी हक्कदार मी आहे, किरण आहे असं म्हणतो, आणि खंडू मात्र ती गोष्ट नाकबूल करतो की ही जमीन किरणची नाही आहे, तिचा हक्कदार ती जमीन माझ्याकडे आहे, ती माझ्याच ताब्यात आहे, तिचा हक्कदार मी आहे. तर कायदा म्हणतो का जर किरण म्हणतो ती जमिनीचा हक्कदार तो आहे जी जमीन खंडूच्या ताब्यात आहे, तर ती जमीन त्याची कशी आहे हे शाबित करण्याची जबाबदारी ही किरणचीच आहे. थोडक्यात कलम 101चा अर्थ काय होतो? विशिष्ट तथ्यांना खरे मानून न्यायालयाने निर्णय द्यावा अशी ज्या व्यक्तीची मागणी असेल त्यानेच त्या तथ्यांचा खरेपणा म्हणजे त्यांचं अस्तित्व हे शाबित केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं कलम आपल्या अभ्यासातलं आहे कलम 113 क. आपण मागेही यावर बोललेलो आहे की कलमांच्या
ABCD असं जे इंग्रजीमध्ये आपण नावं देऊ, तर मराठीमध्ये त्याला ABCला अ ब क ड म्हटलं जातं. काही जण क ख ग घ प ने सुरुवात करतात. तर आपण अभ्यासात एक कटाक्षाने लक्षात ठेवायचं की आपण इंग्रजी अक्षर ABCD तेच लक्षात ठेवू. आणि पेपरच्या दिवशी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न दोन्ही भाषेमध्ये असतो. त्यामुळे आपल्याकडं अ ब क ड किंवा क पासून सुरुवात होणारी क ख ग घ असे आपल्याकडनं काही मिस्टेक होणार नाही. तर 113 क म्हणजेच 113 ए. विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गृहीतक. या कलमामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? गृहीतक दिलेलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर लेक्चर क्रमांक 1 मध्ये आपण कलम 4 मध्ये 3 व्याख्या बघितल्या होत्या. त्या कलम 4 मधल्या पहिली व्याख्या होती आपली गृहीत धरता येईल, मे प्रिझ्युम. ते गृहीतक तिथं जी व्याख्या आपल्याला दिली ते ह्या कलमामध्ये वापरलेलं आहे. आपण व्याख्या घेऊ. जेव्हा विवाहित स्त्रीने केलेल्या आत्महत्येला तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या कोणत्याही नातेवाईकाने अपप्रेरणा दिली होती काय? अपप्रेरणाची व्याख्या भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 107 मध्ये आपल्याला वाचायला मिळेल. अपप्रेरणा दिली होती काय असा प्रश्न उद्भवला असेल आणि तिने आपल्या विवाहाच्या तारखेपासून 7 वर्षांच्या कालावधीत आत्महत्या केलेली आहे. या व्याख्येतील हा जो काही मुद्दा आहे याच्यावर प्रश्न येतो. 113 ए म्हणजे 113 क कलमानुसार विवाहित स्त्रीने किती वर्षाच्या आत विवाहाच्या दिनांकापासून आत्महत्या केलेली असली पाहिजे? तर ते आहे 7 वर्षाच्या आत. आणि तो पिरियड, तो कालावधी कधीपासून मोजायचा? लग्न ठरल्यापासून वगैरे असे काही फसवे पर्याय केले जाऊ शकतात. तर विवाह झाला त्या दिनांकापासून 7 वर्षांच्या आत हे कटाक्षाने लक्षात ठेवावं. तर विवाहाच्या तारखेपासून 7 वर्षांच्या कालावधीत आत्महत्या केली आहे व तिचा पती किंवा तिच्या पतीचा असा नातेवाईक याने तिला क्रूर वागणूक दिली होती हे दाखवून देण्यात येईल, तेव्हा त्या प्रकरणाची इतर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन, इतर सर्व परिस्थिती म्हणजेच की तिच्या मृत्यूला काय आणखी वेगवेगळे कारण येऊ शकतात त्या संदर्भात कोर्टात जे काही पुरावे येतील ते, त्या प्रकरणाची इतर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाला असे गृहीत धरता येईल. हा जो शब्द प्रयोग आहे गृहीत धरता येईल 3 शब्दां मिळून तयार झालेला, तो आपण कलम 4 मधली पहिली व्याख्या मे प्रिझ्युम गृहीत धरता येईल तो इथं दिलेला आहे. त्या प्रकरणाची इतर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाला असे गृहीत धरता येईल की अशा आत्महत्येस तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या अशा नातेवाईकाने अपप्रेरणा दिली होती. या कलमासाठी स्पष्टीकरण आहे. या व्याख्येमध्ये एक शब्द येऊन गेला, क्रूर वागणूक दिली होती. मग त्या स्पष्टीकरणात सांगितलंय का क्रूर वागणूक देणे याचा अर्थ काय घ्यायचा? तर याच्यावरही प्रश्न येऊ शकतो की कलम 113 ए म्हणजेच 113 क मध्ये जो क्रूर वागणूक हा शब्द आहे त्याचा अर्थ कशाप्रमाणे घ्यायचा आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला स्पष्टीकरणात सापडेल. या कलमाच्या प्रयोजनार्थ क्रूर वागणूक देणे याला भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 498 क यामध्ये दिल्याप्रमाणे तोच अर्थ असेल. लक्षात ठेवायला सोपं आहे. मराठीत 113 क हे आपण पुरावा कायद्याचं कलम बघतोय आणि त्यात विवाहित स्त्रीच्या आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भातलं जे गृहीतक आहे त्यात क्रूर वागणूक देण्याचा अर्थ कलम 113 क भारतीय पुरावा कायद्याचं आणि त्या क्रूर वागणूक देण्याचा अर्थ 498 क किंवा 113 ए 498 ए असं लक्षात ठेवा. याच्याप्रमाणे अर्थ घ्यायचा आहे. नंतर पुढचं कलम आहे 113 ख. क च्या क्रमाने जर गेलो क ख ग तर दुसरं कलम येतं आता 113 ख. तुम्ही त्याला 113 बी असंही लक्षात ठेवा. याचं शीर्षक आहे हुंडाबळी संदर्भात अनुमान. जेव्हा असा प्रश्न असतो की एखाद्या व्यक्तीने स्त्रीचा हुंडाबळी घेतला आहे काय,
तर अशा वेळी असे दाखविण्यात आले की त्या स्त्रीचा मृत्यू होण्यापूर्वी नजीकच्या काळात, आता तिचा मृत्यू होण्यापूर्वीच्या नजीकच्या काळात हा जो काही शब्द प्रयोग आहे, मग किती अगोदर, किती नजीकच्या काळात, मग मृत्यू होण्याच्या 2 दिवस अगोदर का 2 महिने अगोदर का 2 वर्ष अगोदर, याबद्दल ह्या कलमात असा स्पेसिफिक पिरियड दिलेला नाहीये. त्या खटल्यानुसार तो तिच्या मृत्यूपूर्वीचा नजीक कालावधी म्हणजे किती कालावधी हे त्या खटल्यानुसार न्यायाधीश निश्चित करतील. तर त्या स्त्रीचा मृत्यू होण्यापूर्वी नजीकच्या काळातच त्या व्यक्तीकडून तिला क्रूरपणे वागविले जात होते, तिची छळवणूक होत होती आणि त्यामागे हुंड्याची मागणी पूर्ण करावी असा इरादा होता. तर न्यायालय असे गृहीत धरील की, आता इथं शब्दप्रयोग काय आलाय, गृहीत धरील की, आणि मघा 113A कलमामध्ये विवाहाच्या दिनांकापासून 7 वर्षाच्या आत महिलेने आत्महत्या केलेली आहे आणि तिच्या या अशा आत्महत्येला तिचा पती किंवा पतीच्या नातेवाईकांनी अपप्रेरणा दिलेली आहे असे दाखवून देण्यात आले असेल तर 113A कलमामध्ये आलेला जो शब्द प्रयोग आहे तो गृहीत धरता येईल असा आहे, मे प्रिझ्यूम, आणि इथं जो आला तो गृहीत धरील, शॅल प्रिझ्यूम, म्हणजे कलम 4 मधली दुसरी व्याख्या. तर न्यायालय असे गृहीत धरील की अशा व्यक्तीनेच, अशा म्हणजे की ज्याने हुंड्याची मागणी केली, अशा व्यक्तीनेच सदरचा हुंडाबळी घेतला आहे. लक्षात घ्या, 113A कलमामध्ये विवाहित स्त्रीच्या विवाहाच्या दिनांकापासून 7 वर्षाच्या आत आत्महत्या असा तिथं पिरियड आहे. 113ख म्हणजे 113B हुंडाबळी संदर्भातल्या अनुमानाला विवाहापासून, विवाहाच्या दिनांकापासून किती वर्ष वगैरे असा काहीही कालावधी दिलेला नाही. यासाठी पण एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता इथं हुंडाबळी हा शब्द महत्वाचा आहे 113ख 113B कलमामध्ये. मग हुंडाबळी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा तो आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे, ते आपण बघूया. या कलमाकरता हुंडाबळी याचा अर्थ भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 304, मराठीमध्ये 304 ख म्हणा किंवा इंग्रजीमध्ये 304B म्हणा, प्रमाणे घ्यावयाचा आहे. लक्षात ठेवा, दोन्ही 113A-B कलमांसाठी 113A कलमाला क्रूर वागणूक देणे हा जो शब्द प्रयोग आला त्याचा अर्थ 498A इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहितेचा त्याप्रमाणे अर्थ घ्यायचा, आणि 113ख पुरावा कायद्याचा की ज्यामध्ये हुंडाबळी या शब्दाचा अर्थ जो आहे तो भारतीय दंड संहितेच्या 304B किंवा 304ख प्रमाणे घ्यायचा आहे. ए ला ए किंवा क ला क आणि बी ला बी किंवा ख ला ख अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपल्या अभ्यासातलं पुढचं जे कलम आहे ते आहे 114क किंवा तुम्ही त्याला 114C ABC असं क्रमाने लक्षात ठेवू शकता. तर 114C चा शीर्षक आहे बलात्कारासंबंधीच्या विवक्षित खटल्यांमध्ये संमतीच्या अभावासंदर्भातील गृहीतक. याची व्याख्या घेतो. आता याच्यामध्ये ह्या कलमासाठी IPCच्या कोणत्या कोणत्या कलमांचा ह्या व्याख्येमध्ये समावेश आहे 114C मध्ये ते आपण कलम पहिले बघू. भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 375 मध्ये बलात्कारची व्याख्या दिलेली आहे आणि 376 मध्ये बलात्कारासंदर्भात शिक्षा दिलेली आहे. तर 376चं जे पोट कलम 2 आहे, पोट कलम 2 मधला खंड अ, ब, क, ड, ई, खंड फ, ग, ह आणि ह हे 8वं अक्षर येतं. ह पासून पुढे जे आहे ते इंग्रजी अक्षर वापरलेले आहे. खंड आय, जे, के, एल, एम, एन असे 376 कलम, त्याचं पोट कलम 2 आणि त्याच्यापासून सुरू होणार खंड अ, अ पासून ते खंड एन म्हणजे 14 पोट कलम येतात हे एकूण. खालील बलात्काराच्या खटल्यात जेव्हा आरोपीने लैंगिक संभोग केल्याचे साबित करण्यात आलेले असेल
आणि ज्या स्त्रीवर बलात्कार करण्यात आल्याचे अभिकथन करण्यात आले असेल त्या स्त्रीच्या संमती वाचून तो संभोग झाला होता किंवा कसे असा प्रश्न उद्भवलेला असेल आणि आपण संमती दिली नव्हती असे तिने न्यायालयासमोरील आपल्या साक्षी पुराव्यात कथन केले असेल तेव्हा तिने संमती दिली नव्हती असे न्यायालय गृहीत धरील. मित्रांनो, ह्या तरतुदीचा अर्थ असा आहे की भारतीय दंड संहितेच्या 376 कलम त्याच्या पोटकलम 2 मध्ये ज्या बलात्कारासंदर्भातल्या शिक्षा आहे, मग 376चं पोटकलम 2 आणि त्याचे खंड अ ब क ड पासून ते खंड एन पर्यंतच्या खटल्यामध्ये जर आरोपीने बलात्कार केलेला आहे हे साबित केलेला आहे आणि जर असा प्रश्न आहे आता की त्या महिलेची त्या लैंगिक संभोगासाठी संमती होती की नव्हती आणि जर त्या पीडित महिलेने संमती नव्हती माझी असं जर न्यायालयापुढे अभिकथन केलेलं असेल तर न्यायालयाने असं गृहीत धरील शॅल प्रिझ्युम कलम पुरावा कायदा कलम 4 मधली जी दुसरी व्याख्या आहे शॅल प्रिझ्युम गृहीत धरील हे इथं वापरलेलं आहे. तर न्यायालय असे गृहीत धरील की त्या महिलेची संमती नव्हती. खूप महत्वाचा कलम आहे. याचा महत्वाचा अर्थ इतकाच घ्यायचा, तुम्हाला आठवत असेल आपल्यापैकी काहींनी जर अमिताभ बच्चनने वकिलाची भूमिका केलेला पिंक हा चित्रपट जर बघितला असेल आणि त्या चित्रपटामध्ये त्याचं ज्या खटल्यामध्ये तो जो शेवटचा आर्ग्युमेंट करतो त्याच्यामध्ये त्याचा जो डायलॉग आहे तो यावर आधारलेला आहे. त्या डायलॉगचाही अर्थ असाच आहे जो ह्या कलमाचा आहे की जर महिलेने संमती नव्हती असं सांगितलेलं कोर्टामध्ये अभिकथन केलं असेल तर न्यायालयाला कायदा 114C कलम हे त्याला आदेश देतं न्यायालयाला सुद्धा की गृहीत धरीलच की महिलेची संमती ही नव्हती. मित्रांनो, ह्या कलमासाठी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की या कलमात लैंगिक संभोग हा जो काही शब्द प्रयोग वापरलाय त्याचा अर्थ काय घ्यायचा. तर लैंगिक संभोग बलात्काराची व्याख्या भारतीय दंड संहितेच्या कलम 375 मध्ये दिलेली आहे आणि 4 वेगवेगळ्या प्रकारे बलात्कार होतो असं 375 कलमाचे अ ब क ड मध्ये जो अर्थ दिलेला आहे तो अर्थ आपल्याला इथे घ्यायचा आहे. स्पष्टीकरण, या कलमात लैंगिक संभोग म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम 375च्या खंड अ ब क ड मध्ये जो नमूद केलेली कृती आहे त्याप्रमाणे अर्थ घ्यावयाचा आहे. त्याच्यानंतर आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे 125 अपराध घडल्यासंबंधीची माहिती असं 125 कलमाचं शीर्षक आहे. या कलमाचा थोडक्यात अर्थ असा आहे की कोणताही पोलीस अधिकारी किंवा कोणताही महसूल अधिकारी यांना एखाद्या गुन्ह्याची माहिती कुठून मिळाली, कोणत्या व्यक्तीने दिली, कोणत्या खबऱ्याने दिली, त्याचं नाव जाहीर करण्याचं बंधन कोणतंही न्यायालय किंवा कोणीही त्यांना बंधन घालू शकत नाही की तुम्ही ते नाव सांगा. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा पोलीस लोकांची खबरे असतात, शासन पोलिसांना त्यासाठी पैसेही पुरवतं खबरे लोकांना देण्यासाठी. तर आपण तरतूद बघूया काय आहे. कलम 125 शीर्षक आहे अपराध घडल्यासंबंधी माहिती कोणत्याही दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला. दंडाधिकारी कोण कोण येऊ शकतात, तहसीलदार आहे, प्रांत आहे, कलेक्टर आहे, मॅजिस्ट्रेट पॉवर ज्यांना ज्यांना आहे ते सगळे. कोणत्याही दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला कोणताही अपराध घडल्याची कोणतीही माहिती कोठून मिळाली हे सांगण्याची त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही व कोणत्याही महसूल अधिकाऱ्याला सार्वजनिक महसुली हितसंबंधांविरुद्ध कोणताही अपराध घडल्याची कोणतीही माहिती कोठून मिळाली हे सांगण्याची त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही. याच्यासाठी स्पष्टीकरण आहे. या कलमात महसूल अधिकारी याचा अर्थ सार्वजनिक महसुलाच्या कोणत्याही शाखेच्या कामावर किंवा त्या संबंधात नेमलेला कोणताही अधिकारी असा अर्थ घ्यावयाचा आहे. थोडक्यात कलम 125 पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांना कोणत्याही गुन्ह्यासंदर्भात जी काही माहिती मिळते आणि त्यानंतर ते जी काही कारवाई करतात
तर त्या संदर्भात माहिती कोणाकडनं मिळाली गुन्ह्याची किंवा खबऱ्याचं नाव सांगण्याचं बंधन करता येत नाही. तुम्हाला याच्यावर प्रश्न दोन प्रकारे विचारला जाऊ शकतात की पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांना खबऱ्याचं नाव किंवा गुन्ह्याची माहिती कुठून मिळाली असं बंधन घालता येईल का? तर ते नाही घालता येणार. कोणत्या कलमानुसार नाही घालता येणार? 125 कलमानुसार नाही घालता येणार. पुढे आपल्या अभ्यासातलं शेवटचं कलम आहे कलम 146. त्याचं शीर्षक आहे उलट तपासणीत कायदेशीर असलेले प्रश्न. म्हणजे उलट तपासणीमध्ये कोणते प्रश्न विचारायला पुरावा कायद्याची परवानगी आहे असा त्याचा अर्थ आहे. साक्षीदाराच्या उलट तपासणीत यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या, आता हे आपण बघतोय कलम 146 आणि याचा पहिल्या ओळीत शब्द काय आला? साक्षीदाराच्या उलट तपासणीत यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या, म्हणजे 146च्या अगोदरच्या काही कलमांमध्ये जे काही प्रश्न विचारायला कायद्याने परवानगी दिलेली आहे, यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या प्रश्नांशिवाय पुढील प्रकारचे प्रश्न विचारता येतील. म्हणजे 146 कलम म्हणतो साक्षीदाराच्या उलट तपासणीत कोणते कोणते प्रश्न विचारता येईल. तर 146 कलमाच्या अगोदर जे विचारायला परवानगी दिलेली कायद्याने ते, आणि आता पुढे आपण बघणार आहोत ते प्रश्न विचारायला परवानगी आहे. मग कोणते आहे ते प्रश्न विचारता येईल उलट तपासणी साक्षीदाराला? तर पहिला प्रश्न आहे साक्षीदाराच्या सत्यवादित्वाची म्हणजेच त्याच्या खरेपणाची परीक्षा घेणारे प्रश्न. म्हणजे तो किती खरं बोलतो आहे काय याबद्दल उलट तपासणीमध्ये प्रश्न विचारता येतील. दुसरा प्रकारचा प्रश्न कोणता विचारता येईल? साक्षीदार हा नेमका कोण आहे? त्याचं नाव, गाव, पत्ता, त्याचं स्थान समाजात तो काय आहे? साक्षीदार हा नेमका कोण आहे, त्याचे जीवनातील स्थान काय आहे याचा शोध घेणारे प्रश्न सुद्धा विचारायला कलम 146 नुसार परवानगी आहे. पुढे म्हटलंय साक्षीदाराच्या चारित्र्याला धक्का पोहोचवून त्याची विश्वासपात्रता डळमळीत करणारे प्रश्न सुद्धा विचारता येतील. 3 प्रकारचे प्रश्न इथं दिलेले आहेत. कसे? साक्षीदाराच्या सत्यवादित्वाची म्हणजे त्याच्या खरीपणाची परीक्षा पाहणारे, साक्षीदार हा नेमका कोण आहे, त्याच्या जीवनातील स्थान काय आहे याचा शोध घेणारे प्रश्न, आणि तिसरा साक्षीदाराच्या चारित्र्याला धक्का पोहोचवून त्याची विश्वासपात्रता म्हणजे कोर्टासमोर त्याची क्रेडिबिलिटी, का तो विश्वास ठेवण्यालायक साक्षीदार आहे किंवा नाही, त्याची विश्वासपात्रता कोर्टासमोर डळमळीत करता येऊ शकतील असेही प्रश्न विचारता येतील. मग भले अशा प्रश्नांची उत्तरं देण्यामुळे साक्षीदार हा अशा काही त्याच्या उत्तरं देण्यामुळे तोच एखाद्या गुन्ह्यामध्ये गोवलेला आहे, परिणामी त्याच्या विरुद्ध त्याला शिक्षा होऊ शकते, गुन्ह्यामध्ये तो गोवला जाऊ शकतो, असे होणार असले तरीही असे प्रश्न विचारायला परवानगी आहे. परंतु आता इथला जो परंतु आहे पुढचा तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. भारतीय दंड संहितेच्या 1860 कलम 376 ते 376 ई च्या खटल्यात पुढील प्रकारच्या गोष्टीची परवानगी नाही. 146 कलमानुसार उलट तपासणीत आपण कोणते प्रश्न विचारता येईल ते पाहिलं. उलट तपासणीत साक्षीदाराच्या खरेपणाची म्हणजे सत्यवादित्वाची परीक्षा पाहणारे प्रश्न विचारता येईल. साक्षीदार नेमका कोण आहे, त्याचं जीवनस्थान काय आहे ते प्रश्न विचारता येतील, आणि त्याची विश्वासपात्रता डळमळीत करून त्याच्या चारित्र्याला धक्का पोहोचवून त्याची खरी माहिती मिळवण्यासाठीचे प्रश्न विचारता येईल. आणि हे प्रश्न विचारता विचारता त्याच्याकडनं अशी माहिती मिळेल की जेणेकरून त्याला तो एखाद्या गुन्ह्यात गोवलेला आहे हे सिद्ध होऊ शकेल, त्याला शिक्षा होऊ शकेल, असेही प्रश्न विचारता येईल. पण पुढील प्रकारचा प्रश्न विचारता येणार नाही. तो कोणता विचारता येणार नाही आपण ते आता बघूया. परंतु भारतीय दंड संहितेच्या 1860 कलम 376 ते 376 ई च्या खटल्यात पुढील गोष्टींची परवानगी नाही. 1. पीडित व्यक्तीच्या अनैतिक चारित्र्याचा पुरावा दाखल करणे किंवा उलट तपासणीत त्याबाबत प्रश्न विचारणे. याचा अर्थ असा 376 ते 376 ई हे बलात्कारासंदर्भातले जे काही कलम आहे तर त्यामध्ये ती जी पीडित महिला आहे तर आरोपीचा वकील जो कोणी असेल, बलात्काराचा आरोप ज्या आरोपीवर आहे त्याचा जो वकील असेल तो उलट तपासणी घेईल ह्या पीडित महिलेची.
तर त्याला ह्या महिलेचे अगोदर कोणाबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्याबाबतचा पुरावा देणे आणि उलट तपासणी त्याबाबतचे प्रश्न विचारणे याला परवानगी नाही. कायदा असं म्हणतो की भले तिचे अगोदर कोणाबरोबर संबंध असतील किंवा नसतील तर तिचा वैयक्तिक जीवनाचा भाग आहे, तिचा राईट टू लाईफ आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 ने दिलेला खाजगीपणाचा हक्क, तिच्या संमतीने ती कोणाबरोबर संबंध ठेवत असेल तर तो भाग वेगळा. पण ह्या खटल्यामध्ये जर तिची संमती नाही आहे आणि तिच्या अगोदरच्या अनैतिक चारित्र्यासंदर्भातले तिला प्रश्न विचारता येणार नाही किंवा त्याबाबतचे पुरावे दाखल करता येणार नाही. इथं पुन्हा आणखी दुसरा मुद्दा दिलेला आहे, संमती किंवा संमतीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पीडित व्यक्तीची अन्य व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध असल्याचे पुरावे देण्यासाठी सुद्धा परवानगी नाही. बलात्काराच्या खटल्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे संमती. जर लैंगिक संभोग करण्यास महिलेची संमती होती असं जर न्यायालयापुढे सिद्ध झालं तर तो खटला आरोपी जो आहे तो निर्दोष सुटतो. परंतु 146 कलम असं म्हणतो की संमती आणि संमतीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पीडित व्यक्तीचे अन्य व्यक्तीबरोबर, म्हणजे आत्ता जो काही खटला चालू आहे त्याच्यातला जो आरोपी आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणा व्यक्तीबरोबर सुद्धा तिचे लैंगिक संबंध असेल तर त्याबाबतचे पुरावे ह्या खटल्यात देता येणार नाही. अशा प्रकारे आपण कलम 146 हे शेवटचं कलम पुरावा कायद्याचं झालं. पुरावा कायद्याचा मित्रांनो आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. यासाठी आपल्याला एकूण 6 लेक्चर लागलेले आहेत. तर प्रत्येक लेक्चर बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास माझ्याकडनं व्हॉट्सअपवर माझ्या तयार केलेल्या नोट्सची PDF फाईल मी दिलेली आहे. या नोट्समध्ये तुम्हाला काय वेगळेपणा दिसलेला आहे त्याबद्दल आपण एक थोडक्यात बोलूया. अभ्यास सोपा कसा व्हावा, क्लिष्ट प्रश्न जे असतात काही की 20 पैकी 20 मार्क पुरावा कायद्यामध्ये आपल्याला मिळवणं गरजेचं आहे, ते गणिताप्रमाणे मिळू शकतात. आणि असे काही कलम आहे की जिथं अभ्यास असून सुद्धा आपल्याला परीक्षेच्या अगोदर जे आहे ते अनेक विषयांना रिव्हिजन आपण करत असतो आणि कुठंतरी प्रत्येक विषयामध्ये ज्या काही चुकण्याच्या जागा असतात तर आपल्याकडनं पेपरच्या दिवशी आपल्याला अभ्यास असून सुद्धा MPSC जो काही एक प्रश्न क्लिष्ट पद्धतीने तयार करते किंवा विद्यार्थ्याची चूक होईल अशा प्रकारची त्याची रचना असते, तर त्याला आपण बळी नाही पडलो पाहिजे. आपल्या हक्काचा मार्ग आपण ओढूनच आणला पाहिजे. तर या दृष्टीने आपण जागोजागी जिथं गरजेचे आहे का, जिथं खूप महत्त्वाचे काही शब्द एखाद्या कलमातल्या तरतुदीतले ते एखादे मिस नाही झाले पाहिजे, एखाद्या कलमाचा नेमका अर्थ काय आहे याच्यासाठी आपण बरेच निमोनिक्स केले. त्याचं आपण एक उदाहरण घेऊ की जसं भारतीय पुरावा अधिनियम 1872च्या कलम 3 मधली जी काय आपण 4थी व्याख्या बघितली, फॅक्ट इन इश्यू, वादतथ्य, ही व्याख्या आपण लक्षात ठेवण्यासाठी जसं एक गणिती ट्रिक वापरली 2 2 3 4, ती व्याख्या तुम्हाला आठवत असेल ज्यांनी माझं पहिलं लेक्चर काळजीपूर्वक ऐकलेलं आहे. वादतथ्याची व्याख्या 2 2 3 4च्या पद्धतीने कशी लक्षात ठेवायची, कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत, दावा दिवाणी दावा, कार्यवाही फौजदारी कार्यवाही, कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत, हा झाला पहिला 2. नंतर दुसरा 2, कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रपादिलेला किंवा नाकबूल केलेला. प्रपादिलेला म्हणजे काय केलेलं, मांडलेलं का हे असं आहे असं सांगणं, आणि नाकबूल केलेला तर साहजिक आहे कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत कोणीतरी एक जण म्हणत असतो का न्यायाधीश साहेब हे असं आहे आणि समोरचा जो आहे तो तसं नाहीये, उलट बोलत असतो. प्रपादन केलेलं किंवा नाकबूल केलेलं. पण काय प्रपादन आणि नाकबूल केलेलं, निदा हे आपलं आपण तिसरं आपलं 2 2 3 4 मधलं जे तिसरं आहे ते निदा म्हणजे हक्क, निसमर्थता, दायित्व. आतापर्यंतची व्याख्या आपली काय झाली, कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रपादिलेलं किंवा नाकबूल केलेलं हक्क, निसमर्थता, दायित्व, आणि शेवटचा 4 यांचे निदा, हक्क, निसमर्थता, दायित्व यांचे अस्तित्व, नास्तित्व, स्वरूप, व्याप्ती अपरिहार्यपणे निष्पन्न होते, त्याला आपण वादतथ्य असे म्हणतो. मित्रांनो, असंच आपण एक पुढचं कलम कबुली जबाबासंदर्भात बघितलं होतं.
29 त्याच्यामध्ये 5 मुद्दे येतात. तर थोडक्यात आपण कबुली जबाबासंदर्भातले 24 पासून जे काही 31 आहे ते आपण बघू. कलम 24 काय म्हणतो? धमकी, प्रलोभन, वचनचा प्रभाव आरोपीवर आहे असं जर न्यायालयाचं मत झालं तर त्याने दिलेला कबुली जबाब न्यायालय ग्राह्य धरत नाही. कलम 25 म्हणतो की पोलिसांकडे दिलेला कबुली जबाब शाबित करावायचा नाही. कलम 26 म्हणतो पोलिसांच्या हवालतीत असताना दिलेला जर कबुली जबाब असेल तर तो न्यायालयात शाबित करता येत नाही. परंतु पोलिसांच्या हवालतीत पोलिसांनी जर कबुली जबाब नोंदवायच्या वेळेस मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकाऱ्याला बोलावून घेतलं आणि दंडाधिकाऱ्याच्या समक्ष पोलिसांच्या हवालतीत जर तो कबुली जबाब पोलिसांनी घेतला तर तो न्यायालयात ग्राह्य असतो. कलम 27 म्हणतो आरोपीने दिलेल्या माहितीपैकी किती भाग शाबित करता येईल, तर यावर मार्गदर्शन करणारं कलम 27 आहे. कलम 28 कलम 24च्या विरुद्ध अर्थाचं आहे की धमकी, प्रलोभन, वचनचा प्रभाव नाहीसा झाला असं जर न्यायालयाचं मत झालं तर तो कबुली जबाब न्यायालयात ग्राह्य असतो. आणि कलम 29 मध्ये असं शीर्षक आहे अन्यथा संबंध असलेला कबुली जबाब. अन्यथा संबंध असलेला म्हणजे ज्याला 24, 25, 26 कलमांची बाधा नाहीये तो न्यायालयात ग्राह्य धरता येण्यासारखा आहे. परंतु पुढील 5 प्रकारे किंवा 5 पैकी कोणत्याही एका प्रकारे जरी तो कबुली जबाब मिळवलेला असला म्हणून काय झालं तरीही तो कबुली जबाब न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जातो. आणि ते 5 प्रकार कसे तो कबुली जबाब मिळवला जातो जे कलम 29 म्हणतो ते आपण लक्षात ठेवले. वजन बघू या निमोनिक्सने. व म्हणजे आरोपीची वंचना करून मिळवलेला कबुली जबाब न्यायालयात ग्राह्य असतो. वजन बघू या निमोनिक्स मधलं दुसरं अक्षर आहे आपलं ज. जरूर नसलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मिळवलेला कबुली जबाब सुद्धा न्यायालयात ग्राह्य असतो. वजन बघू मधलं तिसरं अक्षर येतं आपलं न. नशेच्या अंमलाखाली प्रभावाखाली दिलेला कबुली जबाब सुद्धा न्यायालयात ग्राह्य असतो. वजन बघू मधलं पुढचं अक्षर येतं आपलं निमोनिक्स मधलं ब. बजावलं नाही आरोपीला की तुझ्या विरुद्ध तू जे काही सांगणार आहे ते पुरावा म्हणून वापरलं जाईल, त्याच्याने तुला शिक्षा होऊ शकते. तर कलम 29 म्हणतो जरी बजावलं नाही त्याने कबुली जबाब दिला तरी तो न्यायालयात ग्राह्य धरला जाईल. आणि शेवटचं निमोनिक्सनुसार गुप्ततेचं वचन देऊन मिळवलेला कबुली जबाब तो सुद्धा न्यायालयात ग्राह्य धरला जातो. मला सांग, मी कोणाला सांगणार नाही, पण न्यायासाठी तो कबुली जबाब न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जातो. असंच आपण आणखी एक निमोनिक्स केलं होतं. कलम 62 मध्ये आपण अव्वल पुराव्याची व्याख्या पाहिलेली. ती एकाच ओळीची आहे का खुद्द तो जो काही मूळ दस्तऐवज असतो खुद्द तो दस्तऐवज म्हणजे अव्वल पुरावा. आणि कलम 63 मध्ये दुय्यम पुरावा सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे काय याची तरतूद दिलेली आहे. तर ती अतिशय किचकट व्याख्या आहे, त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता असते आणि मुलं अभ्यास असून सुद्धा त्यावर चूक घडू शकते. ती टाळायची कशी त्यासाठी आपण एक निमोनिक्स केलेला आहे. प्रयास मुनी. प्रयत्न करण्याला समानार्थी शब्द आहे प्रयास आणि ऋषीला आपण मुनी हा शब्द वापरतो. प्रयास मुनी हे 5 अक्षरी निमोनिक्स आपलं आहे. कलम 63 मध्ये 5 उपकलम आहे. त्यातलं पहिलं प्रयास मुनी मधला प्र. सर्व प्रमाणित प्रती ह्या कायद्यात म्हटलेल्या ज्या काही सगळ्या प्रमाणित प्रती सर्टिफाईड कॉपी आहे त्या प्रमाणित प्रतींना कलम 63 नुसार म्हणायचं दुय्यम पुरावा सेकंडरी एव्हिडन्स. आपल्या निमोनिक्स मधलं दुसरं अक्षर येतं प्रयास मुनी मधलं दुसरं अक्षर आहे या. यांत्रिक प्रक्रियेने तयार केलेल्या आणि ताडून पाहिलेल्या प्रती. मूळ लेखावर ताडून पाहिलेल्या प्रती. आता यांत्रिक प्रक्रिया झेरॉक्स मशीन आहे, कॉम्प्युटरला जोडलेलं प्रिंटर आहे किंवा मोठमोठ्या प्रिंटिंग प्रेसमधले मोठमोठ्या मशिनरी म्हणा. तर यांत्रिक प्रक्रियेने तयार केलेले आणि मूळ लेखावर ताडून पाहिलेल्या ज्या प्रती आहे त्या सुद्धा आहे दुय्यम पुरावा सेकंडरी एव्हिडन्स. आपल्या निमोनिक्स मधलं तिसरं अक्षर आहे संप्रतिलेख निष्पादित केलेल्या नसतील त्यांच्याकरिता त्या दुय्यम प्रती. आता हे संप्रतिलेख निष्पादित करणं कलम 62 ची अव्वल पुराव्याची जी तरतूद आहे त्याच्यामधलं जे पहिलं स्पष्टीकरण आहे तिथं आपल्याला सांगितलंय का संप्रतिलेख निष्पादन करणं म्हणजे काय. तर माझं ते लेक्चर ऐका म्हणजे तुम्हाला तो अर्थ लक्षात येईल संप्रतिलेख निष्पादन. तर इथला जो तिसरा शब्द आहे प्रयास स मधला स संप्रतिलेख निष्पादित केलेलं नसेल त्यांच्यासाठी तो झाला दुय्यम पुरावा. आपल्या निमोनिक्स मधलं चौथं अक्षर आहे प्रयास मुनी मधलं मू. मू म्हणजे मूळ लेखावरून बनवलेल्या प्रती आणि मूळ लेखाशी ताडून पाहिलेल्या प्रती त्या सुद्धा आहे दुय्यम पुरावा सेकंडरी एव्हिडन्स. आणि शेवटचं 63चं उपकलम 5
प्रयास मुनी, नी आपलं ह्या अक्षर येतं महत्वाचं. नी म्हणजे निवेदन, तोंडी निवेदन. तर लक्षात घ्या मित्रांनो की न्यायालयासंदर्भात न्यायालयामध्ये एखाद्या दावा खटल्याचा कामकाज चालू आहे आणि असा एखादा दस्तऐवज आहे का तो न्यायालयासमोर येऊ शकत नाहीये, पण तो दस्तऐवज समजा साक्षीदार म्हणून काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी कधीतरी मी तो पाहिला होता, तो दस्तऐवज मी वाचला होता, त्या दस्तऐवजात काय आहे हे मला माहिती आहे. तर न्यायालयापुढे मी जर सांगतो की न्यायाधीश साहेब तो दस्तऐवज मी पाहिला होता, त्याच्यात काय होतं काय नाही, तर त्या दस्तऐवजासंदर्भात मी जे काही कोर्टापुढे तोंडी निवेदन करतो, तर त्या दस्तऐवजाचं मी केलेलं कोर्टापुढलं तोंडी निवेदन हे झालं दुय्यम पुरावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे पुरावा कायद्यामध्ये काही छोट्या छोट्या जागा आहे की जिथं अभ्यासासून सुद्धा आपली चूक होऊ शकते आणि आपल्याला 20 पैकी 20 मिळण्याऐवजी कुठेतरी 18, 16, 14 अशा मार्कांवर समाधान मानावं लागतं. आणि एका एका विषयामध्ये असे जर आपले 2-4 मार्क जर जात असतील तर कुठेतरी आपल्याला एक मोठा त्याचं नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं. असं होऊ नये म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स केलेल्या आहे. आपल्या संबंध अभ्यासामध्ये या डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायद्याच्या तयारीच्या सगळ्या सिरीजमध्ये प्रत्येक विषयाच्या आपण अशा छान छान ट्रिक्स करणार आहोत की जेणेकरून आपला अभ्यास सुलभ होईल, सोप्या पद्धतीने पेपरच्या दिवशी आपल्याला ते सगळं आठवेल. पेपरच्या काही दिवस अगोदर ज्या काही आपल्याला कमी वेळेमध्ये रिव्हिजन करायच्या असतात, तर आत्ता आपण अशा पद्धतीने ह्या ज्या छान ट्रिक्स करून ठेवलेल्या आहेत त्या रिव्हिजनच्या वेळीही खूप कामं येतात आणि पेपरच्या दिवशी अचूक उत्तर सोडवायला सुद्धा कामं येतं. तर ज्यांनी आजपर्यंत माझ्या ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की पुरावा कायद्याचे हे जे काही युट्यूबवर माझे सगळे लेक्चर उपलब्ध आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना मी फ्री ऑफ चार्ज हे लेक्चर्स अवेलेबल करून तर दिलेच सगळ्यांना, आणि माझ्या नोट्सही अनेक जणांनी मला कॉन्टॅक्ट केला. माझा मोबाईल नंबर आहे 98-220-72-871. इथे तुम्हाला व्हिडिओच्या खाली सुद्धा माझा मोबाईल नंबर दिसेल. पुन्हा एकदा सांगतो, माझा मोबाईल नंबर आहे 98-220-72-871. ॲडव्होकेट सचिन मोरे. या माझ्या व्हॉट्सअपवरून मी अनेक जणांना ज्यांनी माझ्याकडे मागणी केली त्यांना मी फ्री ऑफ चार्ज माझ्या नोट्सची PDF फाईल दिलेली आहे. माझे सगळे जे पुरावा कायद्याचे लेक्चर्स आहे ते लेक्चर ऐकत असताना मी दिलेली जी नोट्सची PDF फाईल आहे ती झेरॉक्स करायची आहे आणि लेक्चर ऐकत असताना ती नोट्स सुद्धा जवळ ठेवायची आहे. जेव्हा आपण कलमाचा अभ्यास करू, तरतुदीचा अभ्यास करू, त्यावेळेस नोट्समध्ये आपल्याला बघायचं आहे आणि ज्यावेळेस त्यावर मी समजून सांगेल, बोलेल, त्यावेळेस मोबाईलच्या स्क्रीनकडे बघायचं आहे. अशा पद्धतीने किमान वेळेमध्ये चांगला अभ्यास, चांगला म्हणजे की हा माझा विषय आता पूर्ण अभ्यासून झालेला आहे, यावर मला चांगल्या पद्धतीने उत्तर सोडवता येईल अशा प्रकारची खात्री देणारा अभ्यास जो आहे तो झाला पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळा माझ्या असं लक्षात आलेलं आहे का यूट्यूबवर जे काही विषयांची लेक्चर्स असतात तर ते त्याच्यामध्ये सलगता नसते किंवा तो विषय, तो टॉपिक किंवा ते कलम ते असं पूर्णपणे शिकवलं जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून खूप सारा वेळ वाया जातो आणि त्याचा अभ्यास मात्र पूर्णत्वास जात नाही. तर हीच गोष्ट जी मला खटकते ती मी दूर करण्याचा प्रयत्न केला की लेक्चर हे दर्जेदार आणि पूर्ण असले पाहिजे. मी दिलेली नोट्स आणि माझे लेक्चर्स याच्याने विद्यार्थ्याला अभ्यास एक चांगला झाला असा एक त्याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने मी इथून पुढे आपल्या अभ्यासातले भारतीय दंडसंहिता 1860 येत्या 3 ते 4 दिवसामध्ये आपला भारतीय दंडसंहितेचा अभ्यास जो आहे तो सुरू होणार आहे. नंतर पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय राज्यघटना आणि आपल्या अभ्यासातले एकूण 18 लघु कायदे अशा 22 कायद्यांचा अभ्यास जो आहे तो आपण या लेक्चर सिरीजमध्ये करणार आहे. तरी ज्यांनाही माझे लेक्चर्स आणि माझ्या नोट्स आवडलेल्या आहे तर त्यांनी मला संपर्क करावा, या कोर्सला ॲडमिशन घ्यावे आणि लवकरात लवकर आपला अभ्यास जो आहे तो पूर्ण करावा. ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं आहे पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो 98-220-72-871 या माझ्या नंबरवर मला संपर्क करावा आणि या लेक्चर सिरीजमध्ये ॲडमिशन घ्यावं. धन्यवाद.